नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 29 ऑक्टोबर 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. स्पॉटलाईट रायटिंग फोरमच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याला जो तुमचा ट्रिमेंडस रिस्पॉन्स आहे त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे. स्पॉटलाईट रायटिंग forum@gmail.com या मेलवर तुम्हाला जे काही कोर्सेस आहेत त्यासंबंधीची माहिती मिळेल. IAS मेन्स करता डेली आन्सर रायटिंग, वीकली GS प्लस एसे आणि MPSC मेन्स करता मराठी निबंध, इंग्लिश निबंध आणि मराठी प्लस इंग्लिश निबंध असे 3 मॉड्यूल्स आहेत. IAS मेन्ससाठीची डेली आन्सर रायटिंग जी आहे ती 1 नोव्हेंबरपासून आपली सुरू होईल आणि वीकली GS प्लस एसे ऑलरेडी सुरू आहे एव्हरी सॅटर्डे. सो स्पॉटलाईट रायटिंग forum@gmail.com ज्या लोकांना इनरोल करायचं असेल ते मेल करून यासंबंधीची माहिती घेऊ शकतात. तुमच्यासमोर ही जी नोट आहे ती सौदी अरेबियाची नोट आहे. आता खरं तर हा फोटो जो आहे तो पेपरमध्ये खूप छोटा असल्यामुळे तो ब्लर झालेला आहे. रियाल हे जे त्यांचं चलन आहे तर तिच्यामधली ही सौदी अरेबियाची विशेष नोट आहे. का सौदी अरेबियाने ही नोट हे केली तर G20चं जे अध्यक्षपद आहे ते सौदी अरेबियाकडं आहे आणि त्याच्यासाठी आता परिषदसुद्धा होणार आहे. सो 20 रुपयाची नोट जी आहे ती या G20साठी त्यांनी काढलेली आहे. G20 सो 20 आणि ही जी नोट आहे या नोटवर आता हे तुम्हाला थोडं ब्लर आहे, हा जगाचा नकाशा आहे. ओके, हा जगाचा नकाशा त्यांनी काढलेला आहे आणि या जगाचा नकाशा काढताना सौदी अरेबियाने एक काम केलं ते म्हणजे पाकिस्तानमधून जे पाकव्याप्त काश्मीर आहे, गिलगिट बाल्टिस्तानचा रिजन आहे तो वगळलेला आहे. आणि दिवाळीनिमित्त सौदी अरेबियाने भारताला दिवाळी भेट दिलेली आहे असं म्हटलं जातं आहे. सौदी अरेबियाने नव्या नोटेमधून पाकिस्तानमधलं पाकव्याप्त काश्मीर वगळलं. आता G20 समूहाचं नेतृत्व आहे 21-22 नोव्हेंबर 2020ला तिथं परिषदही होणार आहे. म्हणजे सौदी अरेबियाने 20 रियाल जे आहे, जसं आपल्याकडे 20 रुपये तसं 20 रियाल सौदीचं चलन आहे, त्याची विशेष नोट छापलेली आहे, तिचं अनावरण केलेलं आहे. आणि जगाचा नकाशा जो छापला आहे त्याच्यामधून पाकिस्तानने स्वतःच्या हद्दीत दाखवलेलं काश्मीर आणि गिलगिट बल्टिस्तान या 2 गोष्टी वगळलेल्या आहेत. गिलगिट बल्टिस्तानचा जो नकाशा होता आपण काल बघितला होता, तर ही फार महत्त्वाची बाब आहे तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मिझोराम, करोनामुळे मृत्यूची नोंद करणारं शेवटचं राज्य आहे हे. म्हणजे आतापर्यंत मिझोराममध्ये मृत्यूची नोंद नव्हती करोनामुळे, ती आता झालेली आहे. 28 ऑक्टोबर 2020 रोजी एका 62 वर्ष वयाच्या व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला आणि मिझोरामने ती नोंद केलेली आहे. म्हणजे भारतामध्ये सर्वात शेवटचा करोनाचा मृत्यू जो आहे, म्हणजे याच्या आधी बाकीच्या राज्यांमध्ये होऊन गेलेले आहेत, मिझोराममध्ये झालं नव्हतं, तर ते मिझोराम राज्य आहे. मग ऑब्वियसली एक प्रश्न येतो की पहिलं राज्य कुठलं, की तर ते कर्नाटक आहे. करोनामुळे मृत्यूची नोंद करणारं पहिलं राज्य कर्नाटक. 12 मार्च 2020 रोजी कर्नाटकमध्ये एका 76 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता आणि हा भारतातला पहिला करोनाचा बळी होता. सो करोनामुळे मृत्यूची नोंद दाखल करणारं सगळ्यात शेवटचं राज्य मिझोराम, सगळ्यात पहिलं राज्य कर्नाटक, तर ते लक्षात ठेवा. महिला आयोगाच्या अध्यक्षांना हटवण्यासाठी मागणीची याचिका करण्यात आलेली आहे, त्यासंबंधीची याचिका. आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा आहेत. MCQ करता तेवढं एक लक्षात ठेवा. ऑलरेडी राष्ट्रीय महिला आयोग जे आहे, राज्य महिला आयोग, तर त्याचं सेपरेट लेक्चर आपलं झालेलं आहे, तर ते तुम्ही बघू शकता, पॉलिटीच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळेल. आणि खरं तर रेखा शर्मा या वादात अडकलेल्या आहेत की खरं तर ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी लव जिहाद असेल किंवा मग बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या टाकलेल्या आहेत आणि सोशल मीडियावर यासंबंधी बराचसा डिबेट पण सुरू आहे. सो एखाद्या राष्ट्रीय स्तरावरच्या इतक्या महत्त्वाच्या संस्थेच्या अध्यक्ष असत असताना अशा पद्धतीने सोशल मीडियावर त्या गोष्टी टाकणं तर ते योग्य नाही आहे आणि त्याच्यामुळे ही याचिका आहे. त्या याचिकेचं काय होईल तो इश्यू नाही. रेखा शर्मा एक लक्षात असू देत की राष्ट्रीय महिला आयोग. दहशतवादाला अर्थपुरवठा, काश्मीरमध्ये छापे टाकण्यात आलेले आहेत. आता बघा, दहशतवादाला अर्थपुरवठा करत असताना काय होतं की काही स्वयंसेवी संस्था असतात, तसेच विश्वस्त संस्था असतात किंवा याच्यामध्ये ज्या टुरिझमसाठीच्या संस्था आहेत तिच्यात काय केलं जातं की अशा बऱ्याचशा याच्या आधी निदर्शनास आलेल्या आहेत की टुरिझमसाठीची एखादी संस्था आहे X, तर ही जी संस्था आहे ही संस्था काय करते की एखाद्या व्यक्तीचं Y व्यक्तीचं बुकिंग घेते. मग ते बुकिंग पण चांगलं असतं, मोठं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल टेररिझमसाठी तुम्हाला फंडिंग करायचं आहे तर तुम्ही 1-2 लाख रुपयाचं बुकिंग केलं आणि काही दिवसानंतर मग वाय ते कॅन्सल करणार. मग त्यांच्या टर्म्स अँड कंडिशनच असे असतात किंवा तुम्हाला फक्त 25%, 10% रक्कम परत मिळेल आणि बाकीची जी सगळी रक्कम असते ती टेररिझमला दिली जाते.
मग तसंच आता याच्यामध्ये काही स्वयंसेवी संस्था आहे, जसं खुर्रम परवेज जम्मू काश्मीर कोलिशन ऑफ सिव्हिल सोसायटी, तर अशा आहेत. तर एकंदरीतच एक विश्वस्त संस्था पण आहे तिथली. एकंदर ह्या सगळ्या याच्यामध्ये टेररिझमच्या बाबतीमध्ये अर्थपुरवठा करत असताना काश्मीरमधल्या बऱ्याचशा संस्था ते काम करत असतात आणि त्यासंबंधी आता हे छापे वगैरे चालू असतं. फक्त ही कन्सेप्ट ज्या लोकांना माहीत नसेल की कशा पद्धतीने ही लोक वापरतात किंवा सिस्टीम जी आहे ती फिरवतात. सीमेवरील तणाव हा द्विपक्षीय मुद्दा आहे असं चीनने म्हटलेलं आहे. का म्हटलं? कारण 2+2 संवाद झालेला आहे भारत आणि अमेरिकेचा, आणि याच्यामध्ये अमेरिकेचं हिंद प्रशांत धोरण म्हणजे या भागात अमेरिकी वर्चस्व लादण्याचा प्रयत्न आहे असं सांगून अमेरिकेने थांबवावं असं चीननी म्हटलेलं आहे. प्लस पूर्व लडाखच्या सीमेवर भारत आणि आपल्यातला तणाव हा द्विपक्षीय मुद्दा आहे. तर हे आधीही बघितलं होतं आपण. चीनचं म्हणणं आहे हे द्विपक्षीय, आम्ही आमचं सोडवू. आणि 2+2 संवाद जो आहे त्याच्यात अमेरिकेने जो काही हिंद प्रशांत धोरणाबद्दल बोललेलं आहे, तर अमेरिका तिथं डॉमिनन्स आणत आहे. शेवटी गोष्ट अशी आहे की हे 2+2मधून US प्लस इंडिया, आणि हे सगळं जे होतं की त्याला अपोजिशन कोणाला करायचं आहे? चायनाला. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा होता. मग चीनने त्याच्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया येणं अपेक्षित आहे. ओके. खरं तर भारताच्या सार्वभौमत्वाला धोका जर निर्माण झाला तर अमेरिका भारताच्या पाठीशी राहील असं अमेरिकेने म्हटलं होतं या सगळ्या 2+2मध्ये. आणि चीन व भारत यांच्यातला सीमा व्यवहार हा दोन्ही देशांमधला प्रश्न आहे, हे एकमेव चीनच्या प्रवक्त्याचं म्हणणं आहे. आणि तिच्यामधून चर्चा करूनही ते वर्क होत नाही आहे, तर तो एक वेगळा मुद्दा आहे. आता शिक्षणाच्या बाबतीमध्ये काही वेगवेगळे कन्सेप्ट आज आलेले आहेत. तिच्यातला एक महाराष्ट्र संबंधीचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की गाव तिथे शाळा अशा पद्धतीचं धोरण होतं एकेकाळी. परंतु आता काय झालेलं आहे की काही गावांमध्ये विद्यार्थी खूप कमी आहेत आणि त्याच्यामुळे ज्या शाळांमध्ये विद्यार्थी 20पेक्षा कमी आहेत, म्हणजे 20पेक्षा कमी विद्यार्थी जिथं आहेत, तर ती शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्याची वेळ सरकारवर आलेली आहे. याच्या आधी पण जे काही सरकार होतं, म्हणजे आधीचं जे सरकार होतं फडणवीस यांचं, तिच्यामध्ये 10 विद्यार्थ्यांपेक्षा कमी विद्यार्थी असणारे जे काही शाळा होत्या तर त्या शाळा बंद करण्यासंबंधीचा मुद्दा होता. आणि एकंदरीतच त्यावेळेस पण त्याला खूप विरोध झाला होता आणि त्याच्यामुळे ते जे धोरण होतं त्या गव्हर्नमेंटचं, तर ते इतकं वर्क झालेलं नाही आहे. आता बघा, 10पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या राज्यातल्या 1314 शाळा आहेत आणि तो बंद करण्याचा 3 वर्षापूर्वीचा निर्णय होता, पण तो वर्क झाला नव्हता. म्हणजे तुम्ही विचार करा, 10पेक्षा कमी असलेल्या विद्यार्थी असलेल्या शाळा 1314, मग 20मधल्या जर 20पेक्षा कमी जर तुम्ही बघितल्या तर तिच्यामध्ये अजून जास्त शाळा येतील. आणि एकंदरीतच सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हटलं की त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे शिक्षणाचा. आता गव्हर्नमेंट म्हणतं की शिक्षणाचा खर्च आम्हाला परवडत नाही आहे, की एखाद्या गावामध्ये जर 2-4 विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी ही गोष्ट परवडणं अशी आहे. परंतु आपण हेही बघितलं आहे, म्हणजे मी बऱ्याचदा तुम्हाला USचं एक्झाम्पल दिलेलं आहे. आज US सुपर पॉवर काय आहे त्याचं रिझन फक्त आणि फक्त एज्युकेशन आहे. USमधल्या ज्या काही संस्था आहेत हायर एज्युकेशनच्या, त्या संस्था ज्या आहेत तर त्या खूप चांगल्या पद्धतीने वर्क करतात. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही रँकिंगमध्ये त्या संस्था बघू शकतात 1 ते 3मध्ये जागतिक स्तरावर, आणि तिथं जगभरातून विद्यार्थी शिकायला जातात आणि त्याच्यामुळे ते सुपर पॉवर आहे. कारण हिच्यातले जवळपास 80-90% विद्यार्थी त्याच USमध्ये स्थायिक होऊन जातात. म्हणजे काय आहे ना की ब्रेन गेन नावाची गोष्ट जी आहे ती मोठ्या प्रमाणावर US करतं आणि त्याचा बेस फक्त एज्युकेशन आहे. आणि आपल्या इथं की जर तुम्ही अशा गावातल्या शाळा बंद केल्या तर तिच्यामध्ये काय होईल की 3-4 किलोमीटर पायपीट करून मग दुसऱ्या शाळेत जावं लागेल. याच्यामध्ये मुलींना शाळेत पाठवताना मानसिक घालमेल जी आहे, किंवा बऱ्याचदा असं होतं की सेक्सुअल एक्सप्लॉयटेशन आहे किंवा सुरक्षेचा प्रश्न आहे. म्हणजे 4 किलोमीटर जर जायचं आहे 3 किलोमीटर रस्त्याने, तर मधल्या काळामध्ये मधल्या वेळेत तर त्यांच्याबरोबर काही बरं वाईट होऊ शकतं. अशा कितीतरी केसेस आहे. म्हणजे सिम्पली एक इन्सिडेंट होता की तिच्यामध्ये आईने मुलीला एक बाईकवर एक व्यक्ती जात होती की बाबा शाळेपर्यंत सोडा म्हणून रिक्वेस्ट केली, त्याने त्या मुलीवर नंतर रेप केलेला आहे, निघून गेला. आणि ती लहान मुलगी त्याच्याबद्दल सांगणार पण काय, आणि जस्ट बाईकवर आलेली व्यक्ती आणि ती निघून गेली. अशा कितीने काय वेगवेगळ्या गोष्टी घडतात. म्हणजे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न तर आहेच आहे, परंतु 3-4 किलोमीटर पायपीट करून जर शाळेत जाऊन शिकायचं असेल तर मग परत 1947 हा ना ते 2020चा प्रवास, मग परत प्रश्नचिन्ह तिथं उभं राहतं. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा इथं आहे. त्याच्यानंतर आरोग्यामध्ये बघा, एक संशोधन आलेलं आहे की पाश्चिमात्य नागरिकांपेक्षा भारतीयांचं हृदय जे आहे छोटं आहे, म्हणजे आकाराने. ओके, तसं आपलं हृदय खूप मोठं आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. अमेरिकेत
द इंटरनॅशनल जर्नल ऑफ कार्डिओव्हास्क्युलर इमेजिंगमध्ये एक प्रकाशित झालेला अहवाल होता, अभ्यास होता, ज्याच्यामध्ये भारतीयांचं हृदय पाश्चिमात्यांपेक्षा 15 ते 20% लहान आहे असं म्हटलेलं आहे. हृदयाचं वजन जर तुम्ही बघितलं, आता हे WHO नुसार आहे बघा, वर्ल्ड आरोग्य संघटना WHOचं हे सगळं आहे की भारतीयाचं हृदय, मग पुरुषाचं 300 ग्रॅम, पाश्चिमात्यांचं 300 ते 350 ग्रॅम, भारतीय महिलेचं 250 ग्रॅम आणि पाश्चिमात्य महिलांचं 250 ते 280 ग्रॅम इतकं हृदयाचं वजन. आता करोनामध्ये जर तुम्ही बघितलं की करोनाची दुसरी एक न्यूज आपल्याकडे जी आहे की भारत हा आशिया खंडामध्ये सर्वाधिक करोना मृत्यूचं केंद्र आहे, की आशिया खंडात सर्वात जास्त करोना मृत्यू भारतात झालेत. आणि कालची ही न्यूज आहे, 1,00,000 लोकसंख्येमागे जवळपास 86 मृत्यू भारतात झालेले आहेत. आता बघा, हा मृत्यूदर आहे 1,00,000 लोकसंख्येमागे आणि देश आहेत तिथं 0 ते 1 भूटान, मंगोलिया, तैवान, व्हिएतनाम, थायलंड, श्रीलंका, है ना. 2 ते 10 चीन आहे, सिंगापूर आहे, ब्रुनई, मलेशिया, दक्षिण कोरिया. म्हणजे बघा, चीन ज्यांनी हा सगळा उत्पात माजवला त्यांचा मृत्यूदर किती आहे. 11 ते 20 हाँगकाँग, जपान, म्यानमार. 21 ते 30 नेपाळ, पाकिस्तान. 31 ते 40 बांगलादेश, अफगाणिस्तान. त्याच्यानंतर 41 ते 50 इंडोनेशिया. 51 ते 60 कुठलाही देश नाही आहे. 61 ते 70 फिलिपिन्स, मालदीव्स आहे. आणि 70पेक्षा अधिक भारत आहे. भारतात जवळपास प्रति 1,00,000 लोकसंख्येमागं 86 आहे. प्रदेश विशिष्ट मृत्यूदर, क्रूड मॉर्टॅलिटी किंवा प्रदेश विशिष्ट मृत्यूदर म्हणजे काय, एखाद्या विशिष्ट काळात विशिष्ट भौगोलिक परिस्थितीत झालेल्या मृत्यूचं प्रमाण म्हणजे प्रदेश विशिष्ट मृत्यूदर होय. तर ही पण एक कन्सेप्ट MCQ करता लक्षात असू देत. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की आता बघा, हे हत्तीचं चित्र आहे की हत्ती है ना, त्याचं जे काही आहे अन्न वगैरे ते मिळवण्याचा प्रयत्न करतोय. कुठलं आहे, मुदुमलाई टायगर रिझर्व, तामिळनाडू. MCQ करता लक्षात ठेवा, तामिळनाडूमधलं हे टायगर रिझर्व आहे मुदुमलाई. ओके. त्याच्यानंतर ग्रीन क्रॅकर्स. आता ग्रीन क्रॅकर्स जे आहे तर याच्यासाठीची जी संस्था आहे ती आहे पेसो. ओके. सो पेट्रोलियम एक्सप्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन ही फायनल जे काही आहे की त्याला लायसन्स देणं की ग्रीन क्रॅकरच्या बाबतीत, तर ते पेसो करतं बघा. एक काम करूयात की ग्रीन क्रॅकरवर तुम्हाला एक प्रॉपर लेक्चर बनवून देतो की ज्याच्यामध्ये आता तिच्यामध्ये पण श्वास, सरल असे ग्रीन क्रॅकर्सची नावं पण आहेत, हा ना. तर आता दिल्लीमधलं पॉल्युशन आणि त्या सगळ्या गोष्टी, तर ग्रीन क्रॅकर्स हा परत चर्चेचा मुद्दा ठरतो आहे. तर त्यासाठी ग्रीन क्रॅकर्सवर एक सेपरेट लेक्चर आपण घेऊयात. आता बघा, रायनो हॉर्न ट्रेड, 7 काझिरंगा वर्कर्स हेल्ड. आता जो गेंडा आहे, गेंड्याचं जे शिंग आहे तर त्याचा व्यापार मोठ्या प्रमाणावर होतो. हे आधीही आपण बघितलं होतं की गेंड्याचं शिंग, आता खरं तर गेंड्याचं शिंग जे आहे की ते केरॅटिन फायबर असतं. म्हणजे जसं आपलं केस आहे त्याचं जे काही आहे ना बायोलॉजिकल त्याचं हे आहे, स्ट्रक्चर आहे किंवा जे कंटेंट आहे तेच त्या गेंड्याच्या शिंगाचं असतं. फक्त गेंड्याचं शिंग जे आहे तर ते बऱ्याचशा ठिकाणी लैंगिक उत्तेजनासाठी वापरलं जातं किंवा काही देशांमध्ये, ओमान वगैरे, तर त्याच्यावर नक्षीदार चाकू त्याचे तयार केले जातात. तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा इश्यू आहे ना, मोठ्या प्रमाणात तस्करी त्याची होते. सो याच्यासाठी काझिरंगा नॅशनल पार्कमध्ये है ना जवळपास 17 लोकांना अरेस्ट केलेलं आहे गेंड्याच्या शिंगाकरता. ओके. तर हे एक गेंड्याच्या शिंगाचा रेफरन्स लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता मिर्झापूर 2 जर तुम्ही बघितलं असेल, तिच्यातला हा एक सीन आहे आणि तिच्यामध्ये हा हातात पुस्तक आहे बघा, धब्बा. ओके. आता हे जे पुस्तक आहे तर मिर्झापूर 2मध्ये याचा जो वापर आहे तो चुकीच्या संदर्भात केला गेला असं या पुस्तकाचे जे लेखक आहेत सुरेंद्र मोहन पाठक यांनी केला. आता हे सुरेंद्र मोहन पाठक कोण आहे तर हिंदी क्राईम फिक्शन रायटर आहे. गुन्हेगारी विश्वाबद्दल कल्पित कथा लेखन करत असतात आणि फेमस आहे. आता खरं तर हे जे आहे की हे जे नोवेल आहे किंवा हे रेल्वे स्टेशनला तुम्हाला असल्या गोष्टी भरपूर दिसायला मिळतात की बाबा ही जे क्राईम नोव्हेल्स आणि त्या गोष्टी मोस्ट प्रॉब्ली रेल्वे स्टेशनचे जे स्टॉल्स असतात तिथं हे मोठ्या प्रमाणात विकलं जातं. आता धब्बा ही कादंबरी जी आहे ती मिर्झापूर 2च्या तिसऱ्या जे काही त्याचं हे आहे एकूण भाग 9 आहेत, तिसऱ्या भागामधला हा पॉईंट आहे. आणि वेबसिरीजमध्ये चुकीच्या अर्थाने की हा ना त्याचे रेफरन्सेस जे आहेत ते चुकीचे घेतलेले आहेत असा या लेखकाने दावा करून त्यांना लेटर वगैरे लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे धब्बा एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जम्मू काश्मीरच्या बाबतीत काय की पीपल्स पार्टिसिपेशन इन द पॉलिटिकल प्रोसेस इज मस्ट फॉर JNK टू सी स्टॅबिलिटी विथ अ ग्रोथ. म्हणजे की जम्मू काश्मीरमध्ये जर तुम्हाला स्टॅबिलिटी पाहिजे असेल प्लस ग्रोथ पाहिजे असेल तर पीपल्स पार्टिसिपेशन इज इम्पॉर्टंट.
तर जी काही राजकीय प्रक्रिया आहे तर लोक पाहिजे, या विशिष्ट लोकांच्या हातामध्ये जर ते रिप्रेझेंटेशन असेल तर तिच्यामधून तुम्हाला विशेष काही गोष्टी हाताला लागणार नाहीत, आणि त्याच्याकरता लोकांचा लोकसहभाग, जनसहभाग पाहिजे. आणि ही गोष्ट फक्त जम्मू काश्मीर नाही, ते प्रत्येक ठिकाणी लागू होते. जिथं कुठं आजच्या डेटमध्ये पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी आहे किंवा जिथली ग्रोथ होत नाही आहे, तर तिथं प्रत्येक ठिकाणी जनमानसाने त्या प्रोसेसमध्ये येणं फार फार गरजेचं आहे. तर हा खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे, तो याच्यात डिस्कस केला आहे. जस्ट बेसिक हेच आहे. त्याच्यानंतर बघा 2+2 जे काही डायलॉग झालेला आहे भारत अमेरिकेचा, त्याच्यानंतर आता हे इंडो पॅसिफिक एवढी चर्चा झाली, तर तुम्ही जर बघितलं की इंडो पॅसिफिक कंट्रीजबरोबर जो ट्रेड आहे, इंडियन चायनीज ट्रेड, आता बघा की यू एस बरोबर ही चर्चा झालेली आहे. यू एस एकीकडं चायनाला है ना बॅकफूटवर नेण्यासाठी प्रयत्नरत आहे. भारताबरोबर $87.96 बिलियन यांचा व्यापार आहे, आणि तोच चायनाबरोबर 737 बिलियनचा आहे. म्हणजे तुम्ही जर हे रफली 100 बिलियन पकडलं तर हे 7 पटीत जातं बघा, 700. एवढा व्यापार चायनाबरोबर आहे यांचा. किंवा तुम्ही ऑस्ट्रेलियाचा बघा, ऑस्ट्रेलिया भारताबरोबर 30, इकडं 252, न्यूझीलंड इकडं 2, इकडं 33, साऊथ कोरिया आपल्याबरोबर 20 बिलियन, इकडं 284 बिलियन. पूर्ण एशियन जर तुम्ही बघितले कंट्रीज तर 96 आणि 600. बांगलादेश आपल्याकडं 9, तिकडं 18, जपान आपल्याशी 17, इकडं 353, श्रीलंका आपल्याबरोबर 4 बिलियन, इकडं 4200 बिलियन. हे बघा 1000 पटीत व्यापार आहे श्रीलंकेबरोबर. मालदीव्स बरोबर आपण करतो, यांच्या आकडेवारी नाही आहे. तर ह्या सगळ्या याच्यात एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्या की जर तुम्ही ट्रेडचा विचार केला म्हणजे व्यापार, तर आपण खूप मागे आहोत, आणि हे आकडेवारी आपल्याला सांगते. आणि त्याच्यामुळे गणितं फार वेगळी आहेत. म्हणजे एकीकडं राजकीय वर्चस्वाचा इश्यू असेल किंवा स्वतःचा डॉमिनन्स असेल, पण आजच्या डेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं हत्यार जे आहे ते हत्यार हे आहे व्यापार. आणि तुम्ही चीनचा व्यापार बघू शकता की ते ट्रिमेंडस पद्धतीने ते आहे, यू एस बरोबर सुद्धा. तर ह्या गोष्टी थोडं समजून घेणं फार गरजेचं आहे की ते इतकं सोपं नाही. त्याच्यानंतर आज एक आर्टिकल आहे बघा, तारे जमीन पर चित्रपट तुम्ही बघितला असेल, हा ईशान अवस्थी आहे ना. हा ईशान अवस्थी, त्याच्यामध्ये याचा जो इश्यू आहे तो आहे डिस्लेक्सिया. आता हे जे डिस्लेक्सिया नावाचं प्रकरण आहे, तर हे काय असतं की बाबा एखादी व्यक्ती अटेन्शन देण्याचा प्रयत्न करते, परंतु ते स्ट्रगल करत असतात, ते अटेन्शन देऊ शकत नाही. म्हणजे त्यांना शिकायचं आहे, ते कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न करतात पण ते होऊ शकत नाही कॉन्सन्ट्रेशन. तर ती जी कंडिशन आहे ना डिस्लेक्सिया, तर हिच्यामध्ये जो मुद्दा आहे तारे जमीन परमध्ये हे दाखवलं होतं. तर आपली जी एज्युकेशन सिस्टीम आहे ती एज्युकेशन सिस्टीम ही सर्वांना बरोबर घेऊन जाणारी असली पाहिजे, तर प्रत्येक विद्यार्थी हा फ्लोरिश होणार किंवा प्रत्येक विद्यार्थी हा काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासमोर येऊ शकतो. तर ते त्या एज्युकेशन सिस्टीमनी समजून घेतलं पाहिजे, यासंबंधीचं आर्टिकल आहे. बऱ्याचदा बाबा तुम्ही सर्वांना एका प्रतलावर घेऊन जाऊ शकत नाही. तर प्रत्येकाची जे काही क्वालिटीज आहेत प्रत्येका स्टुडंटमधल्या, म्हणजे जसं आता ॲटिट्यूड नावाची गोष्ट इथिक्समध्ये आपण शिकतो, तर ॲटिट्यूडमध्ये एक गोष्ट आहे की तुम्ही जर माशाला झाडावर चढायला सांगितलं की बाबा झाड आहे, आणि तुम्ही एक मासा आणला आणि त्याला सांगितलं की बाबा तू झाडावर चढ, तर हा मासा झाडावर चढू शकत नाही. आणि त्याला असं वाटेल की आयुष्यभर की बाबा आपण मूर्ख आहोत, आपल्याला झाडावर चढता येत नाही. म्हणजे मूल्यमापन जे करायचं आहे ते त्या व्यक्तीच्या ॲबिलिटीजला समोर ठेवून झालं पाहिजे. आणि हे स्टेटमेंट अल्बर्ट आईन्स्टाईनचं आहे. अल्बर्ट आईन्स्टाईनच्या बाबतीतल्या स्टोरी पण तुम्ही बघितल्या असेल की तुम्ही प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कॅपॅसिटीनुसार बघा, है ना. सर्वांसाठी एका शूजमध्ये ते वर्क होणार नाही. तर हे डिस्लेक्सिया पण एक लक्षात असू देत. त्याच्यानंतर असरचा अहवाल आहे बघा 2020चा, ॲन्युअल स्टेट ऑफ एज्युकेशन रिपोर्ट. असरचा अहवाल कोण काढतं, तर प्रथम नावाची NGO आहे, ती एक बिगर सरकारी संस्था NGO. तर ती असरचा अहवाल दरवर्षी तयार करते. आता हिच्यामध्ये यांनी 2020चा म्हणजे आता कोविड-19ची जी सिच्युएशन आहे त्याच्यानुसार 2018च्या तुलनेत ग्रामीण भागातले 6 ते 10 वर्ष वयोगटातील 5.3% विद्यार्थी शालेय प्रवेशापासून वंचित आहेत. सप्टेंबर 2020 20% ग्रामीण विद्यार्थ्यांकडे शालेय पुस्तकं नव्हती. ग्रामीण विद्यार्थ्यांपैकी 70% विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी मिळाली, त्यापैकी केवळ 11% विद्यार्थ्यांना लाईव्ह क्लासेस करता आले. म्हणजे बघा, एज्युकेशनचं जे वास्तव आहे ना, शिक्षणाचं जे वास्तव आहे ते भयानक आहे. म्हणजे एकीकडं आपण म्हणतो ठीक आहे या सगळ्या गोष्टी, पण ज्यांच्याकडं ते इन्फ्रास्ट्रक्चरच नाही आहे, ते लिटरली वंचित राहत आहेत या सगळ्या प्रोसेसमधून. ग्रामीण विद्यार्थ्यांपैकी 36%पेक्षा कमी विद्यार्थ्यांना शाळेकडून शालेय साहित्य उपलब्ध झालं. 75% शालेय संभाषण जे आहे ते व्हॉट्सअपद्वारे होत होतं.
आता ही आकडेवारी लक्षात ठेवायची का? नाही. ही एक आयडिया येण्यासाठी आहे. असरच्या आकडेवारीवर टिपिकल असा प्रश्न नाही विचारला गेल्या एक 3-4 वर्षामध्ये. पण एक गोष्ट आहे, असर जो आहे तर तो ॲन्युअल स्टेट एज्युकेशन रिपोर्ट, आणि यांनी हा फोन करून मग विद्यार्थ्यांची बोलून हे सगळं तयार केलेलं आहे. मग आपल्याला आपलं वास्तव कळतं की आपण कुठे आहोत नेमकं, तर ती गोष्ट इथून क्लिअर होते. त्याच्यानंतर इस्रो E0S म्हणजे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट 01 हा 7 नोव्हेंबरला लॉन्च करणार आहे. मग त्यावेळेस आपण याचे डिटेल्स घेऊ. आणि याच्यासाठी पोलर रॉकेट जे आहे PSLV C49 श्रीहरिकोटा इथून ते पाठवणार आहेत. आणि हे कोविड-19च्या लॉकडाऊन नंतरचं पहिलं लॉन्च असणार आहे आपलं. सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पोस्टपॉन्ड होत गेल्या, तर ते एक महत्त्वाचं आहे. मग ज्या दिवशी हे आपण अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट 01 पाठवू, तर त्या दिवशी हे डिटेलमध्ये बघू. कालचे प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या देशाने ऑक्टोबर 2020च्या महिन्यात कोविड-19 संसर्ग वाढण्यास संचारबंदी लागू केली? स्पेन आहे बघा, 6 महिन्यांसाठी केलेली आहे. मुस्लिम अरब देशांनी खालीलपैकी कोणत्या देशाच्या वस्तुपदार्थांवर बहिष्कार टाकला? तर उत्तर आहे फ्रान्स. इचिनॉप्स कुळातील वनस्पतीच्या प्रजातीबाबत बिनचूक विधान ओळखा. जगभरात या कुळातील 130 प्रजाती सापडतात. बरोबर आहे. भारतात या कुळातल्या 5 प्रजाती सापडतात. महाराष्ट्रामध्ये 2 प्रजाती सापडतात. तीनही स्टेटमेंट बरोबर आहे. एकाच महिन्यात 2दा पूर्णचंद्र दिसल्यास त्यातील दुसरा पूर्णचंद्राला इंग्रजीत ब्ल्यू मून असं म्हटलं जातं. बरोबर. ब्ल्यू मून हे नाव चंद्राला रंगावरून पडलं, तर रंगाचा तिथे काही एक संबंध नाही आहे, तर तेही आपण बघितलं होतं, फक्त अयोग्य. बेसिक एक्सचेंज अँड कॉपरेशन ॲग्रीमेंट, एक्सचेंज मेमोरंडम ऑफ ॲग्रीमेंट है ना, एक्सचेंज नाही, इथं जे आहे ते लॉजिस्टिक असा शब्द आहे बघा, लॉजिस्टिक है ना, लेमो आहे ते. कम्युनिकेशन कम्पॅटेबिलिटी अँड सिक्युरिटी ॲग्रीमेंट, तर हे कुठल्या देशाशी संबंधित आहे? तर अमेरिकेशी संबंधित आहे. त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे ते 3 आहे. आजचे प्रश्न घ्या. 27 ऑक्टोबर 2020ला झालेल्या 2+2 संवादात भारत व अमेरिकेने खालीलपैकी कोणत्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या? लेमोआ, पेका, कॉमकासा, जिएसोमिनिया. ओके. दुसरा प्रश्न. जम्मू काश्मीरमध्ये कोणताही भारतीय नागरिक आता जमीन विकत घेऊ शकतो? दुसरं स्टेटमेंट आहे, केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील 26 कायदे रद्द केले आहेत अथवा त्यात बदल केलेला आहे. फक्त फक्त दोन्ही यापैकी नाही. जोड्या लावा. प्राणी प्रजाती आहे आणि त्याचं संवर्धन केंद्र आहे. गंगा डॉल्फिन, गिधाडं, सुसर, हिमबिबट्या, आणि इकडं रणथंबोर गिधाड अभयारण्य, विक्रमशिला गंगा डॉल्फिन, पद्मजा नायडू हिमालयन प्राणी संग्रहालय, राष्ट्रीय चंबळ अभयारण्य. याच्या जोड्या तुम्हाला लावायच्या आहे. त्याच्यानंतर सॅमसंग ही कंपनी खालीलपैकी कोणत्या देशातली आहे? चीन, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, जपान. 5वा आणि शेवटचा प्रश्न. पक्षी सप्ताह जाहीर करणारे महाराष्ट्र भारतातील पहिले राज्य आहे. 5 ते 12 नोव्हेंबर हा सप्ताह पक्षी सप्ताह म्हणून महाराष्ट्राने जाहीर केला. फक्त अयोग्य, फक्त योग्य, दोन्ही योग्य, यापैकी नाही. तर याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.